भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष सतीशराव कानवडे व त्यांच्या सौभाग्यवती सौ मंदा सतीशराव कानवडे यांनी नर्मदा परिक्रमा ही साधना जवळपास 4,500 किलोमीटरचा प्रवास यशस्वी पूर्ण केला आहे। या परिक्रमा सांगता निमित्ताने हरिभक्त परायण सीमाताई मैया अय्यर यांची सुश्राव्य प्रवचन सेवा पार पडली। नर्मदा परिक्रमा हा एक पवित्र हिंदू धर्मीयांसाठी धार्मिक प्रवास आहे, जो नर्मदा नदीच्या संपूर्ण किनाऱ्यावरून फिरून केला जातो। या प्रवासात नर्मदा नदीच्या उगम स्थानापासून ते समुद्र संगमापर्यंत आणि पुन्हा उगमापर्यंत पायी चालत पदभ्रमण केले जातो। असा हा प्रवास सतीशराव कानवडे यांनी सपत्नीक पूर्ण केला आहे। अतिशय उत्तमरित्या 4,500 किलोमीटर अंतराची परिक्रमा पायी चालत त्यांनी पूर्ण केली आहे। परिक्रमा नदीचे उगमस्थान अमरकंटक मध्य प्रदेश येथून सुरू होते, तर अमरकंटक, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू, बारणपूर, नेमावर, चिखलदा, भरूच, कौठा, गरुडेश्वर इत्यादी अनेक धार्मिक स्थळांचे देवदर्शन पूर्ण होत आहे। या कार्यक्रम सांगता निमित्ताने संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील, सुभाषराव खेमनर, डॉक्टर अशोकराव इथापे, वैभव लांडगे, हरिचंद्र चकोर, बुवाजी खेमनर, सहदेव जाधव, दीपक भगत, गणेश वसंतराव गुंजाळ, शरद गोरडे, बादशाह गुंजाळ, संपतराव डोंगरे, शशिकांत मतकर, महेश जगताप, अशोक कानवडे, संजय मोरे, सुरेश काळे, महादू गोंदे, बापू देशमुख, आचार्य अरुण महाराज फरगडे, हरिभक्त परायण बाळासाहेब महाराज खताळ, हरिभक्त परायण नवनाथ महाराज अय्यर, हरिभक्त परायण विश्राम महाराज कोल्हे, किरण गुंजाळ, लानू सदगीर, कोंडाजी कन्नर यांसह संगमनेर तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबर सावरचोळ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव वल्वे यांनी केले, तर आभार प्रदर्शन व परिक्रमा अनुभव सतीशराव कानडे यांनी व्यक्त केला। महासत्ता न्यूजसाठी नवनाथ वावरे, संगमनेर। पूजन या परिक्रमेच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने हरिभक्त परायण सीमाताई मैया अय्यर यांनी उत्कृष्ट अशी प्रवचन रूपी सेवा केली। मी कानवडे परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं तर प्रवचन खूप ऐकावंसे आपल्या सगळ्यांना वाटत होतं। वेळेच्या मर्यादेमुळे ते नर्मदा मैयाची महती शक्यतो आपल्याला कीर्तनांमधून, सप्त्यामधून ऐकायला मिळत नाही, फार कमी मिळते। आणि म्हणून एक नाविन्यपूर्ण एक नर्मदेची महती ऐकण्यासाठी आपले सगळ्यांचे कान आसुसलेले असतानाही वेळेच्या मर्यादेमुळे ताईंनी या ठिकाणी आपली प्रवचन रूपी सेवा थांबवलेली आहे। या परिक्रमेच्या दृष्टीने आणि सतीशरावांच्या मागील आयुष्यावर काहीतरी प्रकाश झोत या ठिकाणी टाकला पाहिजे। त्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2-3 वक्ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। तोपर्यंत आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण कोणी आपल्या जागेवरून उठू नये। या ठिकाणी सतीशरावांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या परिसरातील ते सगळ्यात मोठे शेतकरी। त्या कालावधीमध्ये BSc अग्रीची डिग्री घेऊन त्यांनी शेती क्षेत्रामध्ये आणि आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। ते करत असताना सामाजिक, राजकीय याच्यामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक पदं भूषवले, परंतु सतीशरावांचा स्वभाव हा कायम अन्यायाला वाचा फोडणारा राहिला। ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी बंडखोरी करण्याची तयारी, त्याला विरोध करण्याची तयारी, त्या परिणामांची कोणतीही विचार न करता त्या ठिकाणी बंडखोरी करून त्याला विरोध करण्याची मानसिकता त्यांची कायम राहिली।
त्याच्यामुळे त्यांना एक आक्रमक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या परिसरामध्ये ओळख मिळाली. संगमनेर बाजार समिती असेल किंवा त्यानंतरच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचं तालुका अध्यक्षपद असेल, त्यांना जेवढी संधी मिळाली त्या कालावधीमध्ये मला वाटत नाही की आतापर्यंत जेवढे तालुका अध्यक्ष झाले एवढं काम सतीशरावांनी त्या कालावधीमध्ये उभं केलं. तो पाया खऱ्या अर्थाने संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तनाचा ठरला असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्रामाणिक मत आहे. त्यानंतर आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये त्यांनी एक वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला. खरं तर ते क्षेत्र खूप अवघड आहे, परंतु इतकी धडपड करण्याची तयारी त्यांची असते की प्रचंड संघर्ष आणि सातत्य ते या ठिकाणी करतात. 10-15 वर्षापूर्वी त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याच्यामध्ये 2 रॉड त्यांच्या पायामध्ये होते. नर्मदा परिक्रमेला जाण्याच्या अगोदर त्यांनी या अगोदरही परिक्रमेला ते गेले, परंतु त्या रोडचा त्रास जाणवायला लागल्यामुळे परंतु ते पुन्हा आले. पण परिक्रमा सोडतील ते सतीशराव कसले ज्या गोष्टीमध्ये ते शिरतात त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने असतो. ते आले, त्यांनी ऑपरेशन केलं, ते रॉड पायातून काढले आणि पुन्हा दुरुस्त झाल्यावर ते नर्मदा परिक्रमेला गेले. ती परिक्रमा करत असताना मला वाटतं 3 टप्प्यामध्ये असते. सर्वात मोठी 4,500 किलोमीटरची परिक्रमा 6 महिने सातत्याने रोज 25 किलोमीटर चालायची. अशी परिक्रमा त्यांनी या ठिकाणी पार पाडली आणि ती पार पाडत असताना सौभाग्यवती मंदाताई त्यांच्या सोबत होत्या. खरं तर जोडप्याने परिक्रमा पार करण्याची फार कमी लोक आहेत. एकटा माणूस बऱ्याच मी या ठिकाणी या कार्यक्रमांना उपस्थित असतो. जोडप्याने या ठिकाणी परिक्रमा आणि ती 4,500 किलोमीटरची करणे, त्यासाठी ताईंनी सांगितल्याप्रमाणे काही जन्मांचं पुण्य आपल्या पाठीशी असावं लागतं. ते त्यांच्या पाठीशी नक्की आहे. यानंतर मी आचार्य हरिभक्तपरायण अरुण महाराज फरगडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अतिशय गोड असा हा कार्यक्रम आहे. सतीशरावांचे माझे जवळ 2004 पासूनचा आजपर्यंत अतिशय जिव्हाळ्याचे स्नेहाचे हृदयातले संबंध आहेत हे प्रथमतः मी या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी ज्यांनी नर्मदा मैयाचे महती आपल्या पुढे सांगितलेले आहे, आपण सर्वांनी श्रवण केलेले आहे. थोडक्यात सांगतो. सतीशराव हे पहिल्यापासून एकदा निर्णय घेतला की कुठेही मागे न हटणारे व्यक्तिमत्व, सत्यनिष्ठ व्यक्तिमत्व. सगळ्यांच्या लक्षात आलं की पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो देखा, संत चरण पावलो, अजी फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. खूप जन्माचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं, त्यावेळेस सद्वासना सद्भावना निर्माण होत असते. सतीशराव आम्ही 2010 साली रामदेव बाबांकडे 1 महिनाभर एकत्र होतो. जीवनदायी म्हणून एक प्रशिक्षण होतं योगाचं. कोणत्याही कार्यामध्ये स्वतःला झोकून देणारं व्यक्तिमत्व. एकदा निर्णय घेतला की मागे हटायचं नाही, हे सर्व या ठिकाणी सांगितलंच आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट घडली त्यांच्याकडून. राजकारणात बदल झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्या सर्वांना माहीत आहे. सतीशराव गेल्यानंतर आम्हाला जवळ त्यावेळेस कितीतरी फोन आले असतील की ते एक आमदारकी पदाचे दावेदार होते. या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं. परंतु आमची भेट झाल्यानंतर सांगितलं की तुम्हाला असं एक पद मिळालं आहे की ते पद परमपद, परमश्रेष्ठ पद असं म्हणतात. ही पदं बाकीची ही तुच्छ आहे, त्याच्या पुढं बाकीचे सगळं मिळतील. एक क्षणिक आहे, ते तुम भोगतो स्वर्ग लोकम विशालम, क्षणे पुण्य मर्ते लोकम विशंती, एवं त्रयधर्मा मनु प्रपन्ना गता गतम काम कामा लभंते. पुण्य संपलं की ते क्षय होत असतो, 5 वर्षात खुर्ची खाली होत असते. परंतु असं एक पद आहे की ते अनंत जन्माची सोडवणूक करणारं पद ज्यांनी प्राप्त केलं, अतिशय पवित्र कार्यामध्ये हे पुण्याईनं त्यांना प्राप्त झालेले. यांनी ताईंनी वर्णन केलं. वैराग्य हे त्यांच्याकडे मूर्तिमंत आहे. ते अजिबात वैतागाने या ठिकाणावरून गेले नाही. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. वैराग्य वेगळं. वैतागाने जाणं म्हणजे सगळ्या गोष्टींना त्रासून जाणं, याला वैताग म्हणतात. यह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. असं वैराग्य ज्यांना प्राप्त झालं. देवद्विज गुरुप्राज्ञ, गुंजाळ साहेब आहे त्या ठिकाणी. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच अर्जवम ब्रह्मचार्य अहिंसाच शारीरम तप उच्चते. 17व्या अध्यायातला गीतेतला श्लोक आहे. त्या खालची अत्यंत महत्वाची आहे. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया, 8ही प्रहार पाया ओळीग घापे.
किंवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सकळ जो हे सकळ सिद्ध आहे तव हात चालावया पाय, तव तू सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. आपल्याला तीर्थयात्रा करायला सांगितलं. जोपर्यंत आपले पाय चांगले आहेत, हात आहेत, सर्व सिद्ध आहेत शरीर, तोपर्यंत तीर्थयात्रा सांगितलेली आहे शरीराच्या. आणि शरीरातून तीर्थयात्रेची फलश्रुती अंतःकरण शुद्धीसाठी, तर मलदोष घालवण्यासाठी तीर्थयात्रा. मलदोष म्हणजे अंतःकरणामध्ये असलेल्या पापेच्छा, पाप वासना, याला मलदोष म्हणतात. तो त्यांचा आता पूर्ण 100% मलदोष आणि उपासना झाली. त्यांनी सांगितलं 6 महिने परिक्रमा केली. ती कशी केली ते म्हटले, सकाळी उठल्यानंतर पहिली आरती पूजा केली की आमचा प्रवास सुरू व्हायचा. प्रवास सुरू होत असताना नामस्मरण असायचं, सतत नामस्मरण. कोणाशीच ते बोलत नव्हते आणि कमीत कमी बोलायचे. नाम घेता वाट चाली, यज्ञ पावला पावली. यज्ञ पावला पावलात होत असतो. आणि आता या ठिकाणी माझ्यासमोर ज्यांनी प्रवचन केलं त्यांच्या 3 परिक्रमा झाल्या, त्यांचे पतिराज त्यांच्या 4 परिक्रमा झाल्या. आणखी आमच्याकडून आलेल्या सुलोचनाताई जगताप आहेत, त्यांच्या 3 परिक्रमा झाल्या. आणि या ठिकाणी आमच्या जवळचे आमचे हृदयातले सन्मित्र बाळासाहेब महाराज खताळ यांच्या 8 परिक्रमा झाल्या. आणि आपल्यासमोर असलेली जोडी जी आहे सतीशराव कानोडे, ही विशेष जोडी आहे. जशी नवनाथ महाराज आणि या ठिकाणी सीमाताईंची जोडी आहे, तशीच त्यांची जोडी, जोडीने परिक्रमा करणारी ही विशेष गोष्ट आहे. आणि असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी टिकत नसतात बरं का. सतीशराव ज्यावेळेस निघाले, त्यांच्या पत्नीचं 3 वर्षापूर्वी गुडघ्यांच्या वाट्यांचं आणि त्यांचे रोड, सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती. त्यांचं राजकीय जीवन माहीत आहे, त्यांचं शेतीचं, कृषी, गोरक्ष, वाणिज्य. या ठिकाणी आमच्या मित्रांनी सांगितलं BSc ॲग्री नाही, ते MSc मॅथमॅटिक आहे बरं का. 1903. त्यांना ऐकायची काही इच्छा नाही, मला माहिती आहे. बहु एकांतावरी प्रीती सदा जनपदाची खंती, किंबहुना मूर्ती ज्ञानाची तो वाचस्पतीचे नि पाडे, सर्वज्ञता जरी जोडे तरी महिमे बेने धडे, वेडवे माझी. ज्ञानाची जी लक्षणं सांगितलेली आहेत गीतेमध्ये ती त्यांच्या ठिकाणी तंतोतंत जुळतात. ती आता जुळायला लागली 6 महिन्यामध्ये. याचं कारण काय, याच्या अगोदर 6 महिने त्यांना सुद्धा वाटत होतं आपण आमदार व्हावं, आपण काहीतरी व्हावं, कुठंतरी उभं राहावं, या भावना त्यांच्या होत्या. परंतु त्या भावनांचा लोप आपोआप साधनेने होत असतो, वासनेचा क्षय बरं का. आणि आता एक उच्च कोटीच्या प्रवासाला ते निघालेत. कोणता प्रवास? याला डॉक्टर साहेब, याला आत्म्याचा प्रवास, आत्मानंदाचा प्रवास. स्वांतकरण सुखाय. ज्यावेळेस आपल्याला खूप बुजबुज असावी लागते ना, तो लावलेला लेप असतो. आणि ज्यावेळेस बुजबुज असते ते सुख नसतं. बुजबुज गेल्यानंतर काय दुःख होतं त्यांच्याकडून दूर गेलं त्यांचा अभ्यास करा. ही बुजबुज, या गोष्टी या क्षणिक आहेत. आणि अंतरंगातला प्रवास हा साधनेने प्राप्त होत असतो. आणि ही साधना ज्याला त्याला करावी लागते. आपला विषय चालला आहे की ते खूप शिकले आणि त्यांनी UPSC MPSCच्या परीक्षा दिल्या. काही 2 मार्कावरून ते MPSC नाही, जगडूश त्यांचे मित्र झाले. आणि एक घटना अशी त्यांच्या जीवनात घडली की वडिलांचा अपघात झाला, म्हणून त्यांना शेतीकडे यावं लागलं. शेतीकडे वळल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट शेती केली, उत्कृष्ट राजकारण केलं. पण जर त्यांनी पापी राजकारण केलं असतं, जर त्यांनी वाईट राजकारण केलं असतं, जर वाईट शेती केली असती, तर इतकी पुण्याईची त्यांना नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छाच निर्माण झाली नसती. कारण पुण्य लागते हे करण्यासाठी. प्रामाणिकपणा, हे पहा, चढ उतार, कमी जास्तपणा जीवनामध्ये होत असतो. ऐक सुख, आजचा भिकारी उद्याचा कोट्याधीश आहे. आणि तो कोट्याधीश कधी होईल हे पहा. इंग्रजीमध्ये एक फार छान सुविचार आहे, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. संपत्ती गेली काहीच गेलं नाही, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. आरोग्य गेलं थोडं काय गेलं. आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्य संपलं, सगळं संपलं. बाकी आपलं संपत्ती गेली. आता यांच्या जीवनात घडलेली घटना, यांना घरातून बाहेर काढून दिलं होतं, बरोबर आहे ना. मला सतीरावाने सांगितलं काहीच नव्हतं, सर्व काही प्राप्त होऊ शकतं. काहीच नसलं, त्याग आला की सर्व काही मिळू शकतं. असे कितीतरी लोक आहे. आम्ही कालच चर्चा केली, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, भारतरत्न माननीय अब्दुलजी कलाम यांच्या जीवनातला प्रसंग आहे. अब्दुलजी कलाम, त्यांना पायलट व्हायचं होतं. त्यांचं वाचा बरं का, पंख, ते अग्निपंख वाचा. अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचं होतं. आणि पायलट व्हायला म्हणून गेले. 14 जणांचं सिलेक्शन झालं. ओरलला गेल्यानंतर त्यांचा 9वा नंबर होता आणि 8 लोक भरायचे होते. 8चे 8 भरले गेले. आणि यांना ते जाताना सुद्धा त्यांच्या बहिणीने दागिने ओढून दिले होते. परिस्थिती नव्हती त्यांची, फार प्रतिकूल परिस्थिती. परंतु त्यांच्याकडे संस्कार असे होते. रामेश्वरमध्ये ते राहायचे, त्यांच्या घरापर्यंत आपण गेला असेल, त्यांचं पाहिलं असेल. त्यांचा परिग्रह जाताना काय होता, फक्त सुटकेसमध्ये 2 ड्रेस आणि 7,000 पुस्तकं, हा त्यांचा परिग्रह. लालबहादूर शास्त्रींचा परिग्रह काय होता, चारित्र्यवान माणसांचे चरित्र होतात, त्यांचे फोटो लागत असतात. खूप संपत्ती गोळा करणाऱ्यांचे फोटो लागत नाही बरं का, ज्यांनी त्याग केला. अब्दुल कलाम
आपल्या समाजाचे नव्हते, परंतु त्यांचे जीवन पहा. त्यांची आई पहाटे सकाळी गीता शिकवायला पाठवायची, संस्कृत शिकवायला, आणि दुपारी उर्दू शिकवायला. म्हणजे त्यांचं कुराणही पाठ होतं आणि गीताही पाठ होती. तर ते त्या ठिकाणी सिलेक्शन न झाल्यामुळे विच्छिन्न झाले. आणि रामेश्वर त्या ऋषिकेशला त्यांना वाटलं आपली सुसाईड करावी, आत्महत्या करावी. आपल्याला आता मागं आपल्या बहिणीचे पैसे आणले, आपल्याला जगायचंच नाही, या भावनेने ते पुलावरून गंगामाईमध्ये उडी टाकायला जात असताना एक महात्म्याची भेट झाली. महात्म्याने पाहिलं, अरे थांब मुला, अरे थांब. थांबल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, तुला काय करायचं? म्हटलं, मला जगायचं नाही, मला आत्महत्या करायची, उडी टाकायची. ते म्हटले, थांब, तुला मी आजच्या दिवस माझ्या आश्रमात थांब, फक्त आजच्या दिवस, उद्या सकाळी खुशाल तू उडी टाक. आश्रमात घेऊन गेले. रात्री त्यांनी प्रबोधन केलं. अरे त्या भगवंताला, अल्लाह असेल, आमचा परमात्मा असेल, त्याला एक वेगळी इच्छा आहे, तुझ्याकडून याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून घ्यायचं असेल, तुझ्याकडून इतकं छोटं काम करून घ्यायचं नसेल. असं पटलं, पॉझिटिव्ह थिंकिंग आली, पुन्हा लढले. तर ते अब्दुल कलाम मिसाईल मॅन झाले. नुसते मिसाईल मॅन नाही झाले, तर ते राष्ट्रपती झाले, भारतरत्न झाले. असं कोणत्या गोष्टीतून काय घडत असतं हे आपल्या इच्छेत नसतं, ते आपल्या संकेत, ईश्वराचे संकेत वेगळे असतात. सतीशराव नर्मदा परिक्रमा करायला जात असताना त्यांच्या पत्नीने हट्ट धरला, मला यायचंच. ते म्हटले, नाही, मला निश्चय असा आहे की मी जाणार, आणि महिनाभर जरी कुठं आजारी पडलो तर मागे येणार नाही, प्राण गेला तरी मागे हटणार नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण, तत्परायण अहर्निशय. निश्चयात्मका बुद्धीने निश्चय केला. पण पत्नीने सांगितलं, तुमचं काही असो, पण मला सुद्धा यायचं. दोघांचा दृढ निश्चय झाला. आणि एक विशेष गोष्ट, दोघांनी पती पत्नीने कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षडगुण्य मेतद्वी पतिव्रतानाम, असे पतिव्रतेचे 6 लक्षणं सांगितले. कार्याच्या वेळी पतीला मंत्राप्रमाणे सल्ला देणारी, कार्येषु मंत्री, पतीची दासीप्रमाणे सेवा करणारी, मातेच्या ममतेने भोजन देणारी, शयन प्रसंगी रंभेप्रमाणे व्यवहार करणारी, आणि धर्माला अनुकूल असलेली. सर्वात महत्वाचं हे धर्म कार्य आहे. आपल्या बापाचा उत्सव करायचा, त्याच्यात अडथळा करणारी नसावी, त्या धर्माला अनुकूल असलेली आणि धरती मातेप्रमाणे क्षमाशील असलेली, असे 6 गुण असतात. तिला पतिव्रता म्हणतात. पातिव्रत्यपण सिद्धी नेले. आपल्या पतीबरोबर ज्या दोघांनी अतिशय उत्कृष्ट अशी परिक्रमा दररोज थोडा थोडा प्रवास कर, त्यांनी काय अनुभव सांगितले की ते अनुभव सांगण्यासारखे नाही. कारण ज्ञानेश्वरीतली होई, कृषी वळू आपुले, पांघरू जे पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. माऊलींनी सांगितलं, दंडक केला, पुण्य सांगायचं नसतं, पाप सांगायचं असतं. आपण मांजर मारली ते सांगत नाही, पण काशी केली ते सांगतो, त्याचा क्षय होत असतो. कृषी वळू आपुले, शेतकरी पेरणी करायला गेल्यानंतर आपलं बीज टाकताना तो झाकून येतो. म्हणजे साड्या टाकतो का? त्याला गाडून टाकतो. जे गाडलेलं असतं ते उगवत असतं, जे उफाळून येतं असतं ते वाळून जातं किंवा चिमण्या पाखरं येत असतात. तसं पुण्य झाकून करायचं असतं. नर्मदा मैयाची परिक्रमा केली, अति गोड, अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांच्या अंतःकरण शुद्धीसाठी झाला. निश्चित वैराग्य आलं. तर अशा रीतीने त्यांना वैराग्य प्राप्त. त्यांनी आता बरोबर ते 4 आश्रम व्यवस्था सांगितलेले, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. बरोबर त्यांनी आता वानप्रस्थ आश्रमात ही परिक्रमा केलेली आहे. दोघांनी वानप्रस्थ आश्रम म्हणजे 51 ते 75 पर्यंत, सुवर्ण महोत्सव ते अमृत महोत्सव हा वानप्रस्थ आश्रम, 25 ते 50 गृहस्थ आश्रम, आणि 1 पासून ते 25 पर्यंत ब्रह्मचारी आश्रम. ब्रह्मचारी घोकावी अक्षरे. गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य काय? जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. आणि 3रं कर्तव्य काय? वानप्रस्थी संयोगी योग. त्यांनी आता संयोगात योग साधला, म्हणजे वरून सगळ्यांमध्ये राहायचं, आतून सुटायचं. आसक्ती रणभिषंगवा पुत्रदारा गृहादिशू नित्यंच समचित्त तो इष्टानिष्टोपत्तिशू. आसक्ती सुटली. ते म्हटले, मी घरी एक फोन नाही केला. आमचा अनुभव सांगतो, 10 साली त्यांचे दररोज 1-2-3 फोन असायचे. मोटर जळाली होती, आम्ही तिकडे कणखलला म्हणजे पतंजलीमध्ये होतो, तर सारखे फोन असायचे. पण ते म्हटलं, इतकी विरक्ती आली का मला घरी ती फोन करायची, पण मी फोन करू शकत नव्हतो, कारण जबाबदारी दोन्ही मुलांकडे टाकून दिली. एक मुलगा आता शेतीवर विवाहित केला आणि त्यांनी सोडलं, दुसरा CA आहे, प्रतीक CA आहे, संकेत शेतीकडे आहे. असं अतिशय दोन्ही भाऊ उच्च विद्या विभूषित आहे. परिस्थिती सगळे आहे. जमिनीचं सोडा, कृषी, गोरक्ष, वाणिज्य, वैश्य, कर्म, स्वभावजा अशा आणि आयुर्वेदातल्या 6000 वनस्पती त्यांनी लावलेल्या आहेत. त्यांनी जो छंद घेतला तो पूर्ण करतात. आनंदासाठी, छंदासाठी जगणारा माणूस, त्यांना मी शुभेच्छा देतो दोघा पती पत्नींना. जेवेत शतम शरदा, त्यांना अमृत महोत्सव, आपल्याला हिरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी करण्याची आपल्याला संधी मिळो. आणि त्यांचा 2 गोष्टी असतात, एक व्यक्ती आपली आत्मप्रौढी म्हणून सांगतात आणि एक दुसऱ्याला उपयोग म्हणून सांगावं. आता तुमच्या अनुभवाचा उपयोग बाकीच्यांसाठी व्हावा. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव स्तरो जना,
सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. येत वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि एरती आचरती सामान्य सकल जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. खेमनर 2-2 मिनिटात देतील शुभेच्छा आणि त्यानंतर हरिभक्तपरायण वसंतराव महाराज गुंजाळ. एकतर उशिरा आल्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो आणि आजचा विषय इतका गहन आहे. तुम्ही ऑलरेडी प्रवचन ऐकलं असेल, सतीशराव जाऊन आलेत आणि आधीचे वक्ते जे बोलले या विषयात खरं माझा काय अभ्यास नाही जास्त. माझा आला अध्यात्माशी संबंध पण 4वी-5वी पर्यंत. आमची आई सगळ्या वाऱ्या करायची, त्यांच्याबरोबर जायचो, पण नंतर जेव्हापासून लांब गेलो तेव्हापासून जरा अध्यात्मापासून बाजूला आलो. पण काय हरकत नाही, सतीशरावांना आयुष्यामध्ये थोडंफार जे काही वाटलं त्यातून ते जाऊन आले, चांगली गोष्ट आहे. असं काहीतरी शेवटी जो अभ्यास आहे आणि आता अध्यात्म आणि समाजकारण या दोन्हींचं त्यांनी मिक्सिंग व्यवस्थित करून समाजाला किंवा आपल्या गावाला परिसराला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं ही आपल्या सगळ्यांतर्फे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्मान्य सुभाष पाटील खेमनर. फार उशीर झालाय आता खरं म्हणजे. प्रवचन रूपी सेवा आणि फरगडे महाराजांनी ताईंनी सुद्धा सुंदर नर्मदा परिक्रमेचं महत्व सांगितलेलं आहे. सतीशरावांच्या बद्दल बोललो पाहिजे. खरं म्हणजे हा एक पराक्रम आहे. आयुष्यामध्ये माणसाला जन्म मिळतो तो कशासाठी मिळतो? काहीतरी पराक्रम करण्यासाठी. जे असं सांगितलं जातं की जन्म कशासाठी गेला तर जे मागचं पुण्य आहे किंवा जे काही केलं असेल कर्म त्याचा भोग भोगण्यासाठी. दुसरं आहे उत्तमातील उत्तम संतती, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे उत्तमातील उत्तम संतती निर्माण करायचे ईश्वरी कार्य करावं लागतं. आणि तिसरं आहे मुक्ती मिळवणं. मुक्ती मिळवणं फार कठीण आहे. नको जन्म मरण पुन्हा पुन्हा, त्यातून मुक्ती मिळवणं. आता हा सतीशरावांनी जो हा प्रयत्न केलाय खरं म्हणजे हा पराक्रम आहे आयुष्यामध्ये. गगनगिरी महाराजांचा मी थोडसा आहोत त्या पंथामध्ये, तर ते नेहमी सांगायचे की पराक्रम करा मुलांना, मी तुमच्या पाठीशी आहे, आयुष्यात पराक्रम करा. तर सतीशरावांनी हा मोठा पराक्रम केलाय. संसारात राहून हा पराक्रम करणं कठीण आहे. संसार सोडून 6-6 महिने जाणं म्हणजे खरं म्हणजे सतीशरावांचं जितकं कौतुक कराल तेवढं कमी आहे. सतीशरावांनी ह्याही क्षेत्रात पराक्रम केला, राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगलं काम केलं, कृषी क्षेत्रात सुद्धा काम केलं. अशा या आमच्या सतीशरावाच्या मित्राला आपल्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असेच पराक्रम तुमच्या हातून अनेक घडो असे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रस्तुत प्रसंगी सतीशरावांच्या नर्मदा परिक्रमेचं फलश्रुतीचं वर्णन आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक. कायिक म्हणजे शरीराने, वाचिक म्हणजे नामस्मरणाने आणि मनाने केलेली तपश्चर्या असते. ही सतीशरावांची तपश्चर्या, तिची फलश्रुती आपण ऐकली. फलश्रुती सांगायची झाली तर वेळेचं 2 मिनिटाचं बंधन. मी वेळेचं बंधन पाळणार आहे. मी फक्त एवढंच सांगेल की नर्मदेची पहिली परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी केली. ती 29 वर्षाची परिक्रमा होती. नर्मदा आणि नर्मदेच्या सर्व उपनद्या, ज्याला आताच्या इंग्रजी भाषेमध्ये की याचा नद्यांचा सर्वे म्हणतात, तो पहिला सर्वे हा मार्कंडेय ऋषींनी 29 वर्षाची परिक्रमा केली. रस्ते नव्हते, मधमाशांचे हल्ले, आदिवासींचे हल्ले, हे सर्व चुकवत त्यांनी हा पायंडा पाडला. आणि त्याचीच आता परिणिती म्हणून आता सतीशरावांपर्यंत ही परिक्रमा आली. कन्यापूजन झालं. कन्यापूजनाचं प्रयोजन असं आहे की तपश्चर्यानंतर अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार नाहीसा करण्यासाठी कन्येची पूजा करावी लागते. आणि ही कन्येची पूजा हा सतीशरावांनी केलेली आहे. हा कार्यक्रम संपन्न झाला. परमेश्वर त्यांच्या या परिक्रमेची फलश्रुती त्यांना निश्चितपणे देवो असे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. यानंतर हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आहेर यांना मी विनंती करतो त्यांनी
आपल्या शुभेच्छा द्याव्यात. त्यानंतर शेवटी आमदार अमोलभाऊ खताळ. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. खरं तर सतीश काकांच्या बद्दल बोलण्यासारखं खूप आहे, कारण मी त्यांना तुम्ही जेवढं जवळून पाहिलंय त्यांना मी साधनेच्या बाबतीमध्ये फार जवळून पाहिलेलं आहे. पण त्यांनी मला काही मर्यादा दिलेली आहे. मैया प्रवचन करतील, महात्म्य सांगतील, पण ठराविक जो टॉपिक दिलाय त्याबद्दल 2-5 मिनिटांमध्ये मी बोलेल. खरं तर काकांचा आमचा परिचय जर पाहिला, अन्नक्षेत्राच्या माध्यमातून किंवा अन्नक्षेत्राच्या बाबतीमध्ये त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे राघव नर्मदा परिक्रमा या अन्नक्षेत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी ओळख झाली. आणि एक दिवस आमच्या आश्रमावरती म्हणजे श्री क्षेत्र ताहराबाद तालुका रावरी या ठिकाणी आमच्या नर्मदा कुट्यावरती त्यांची गाडी घेऊन आणि धान्य घेऊन थोडंसं आले. आनंद वाटला आम्हाला त्यांना बघून, त्यांना भेटून आम्हाला आनंद झाला. आणि त्यानंतरची ओळख का आमच्याबरोबर परिक्रमेला सुद्धा आले होते गाडीने. त्यानंतर नर्मदा किनारी नर्मदा माईच्या सानिध्यामध्ये 8 दिवस नर्मदा पुराण पारायण केलं, संतकथा ऐकली. त्यानंतर नर्मदा माईची त्यांच्यावरती विशेष कृपा झाली आणि ते विशेष कृपेमधून या स्थानावरती ते आहेत. खरं तर तो चौरंगी चिरा आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण सर्व माध्यमातून सर्व ठिकाणाच्या बाबतीत जर पाहिलं, सर्व क्षेत्रामध्ये ते निपुण आहेत. त्यांनी केलेली आतापर्यंतची कामगिरी मी काही सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळी माहिती आणि मी तुमच्या तोंडून बऱ्याच काही गोष्टी ऐकल्या. असे सतीश काका. तर खरं तर त्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला साधनेत नर्मदा माईचे होते, आम्ही तुम्ही ज्या वेळेला परिक्रमा करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला फोटो काढ, व्हिडिओ टाक, आम्ही हे खाल्लं, आम्ही ते खाल्लं असं टाकलं जातं. पण मी त्यांना कनेक्ट आहे आणि आमच्या बऱ्याचशा ग्रुपला पण ती जॉईन आहे. 1.25 लाख लोक जवळजवळ माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून. पण त्यांचा कधीच ग्रुपवरती किंवा स्टेटसला मला काय फोटो दिसला नाही. म्हणजे असेल कधी क्वचित पाहिला नाही, पण बहुतेक वेळा मला कधीच पाहायला भेटला नाही. ज्या वेळेला ते परिक्रमेमध्ये असताना चालायचे, क्वचित कधीतरी मला एखादा फोन यायचा आणि ते सांगायचे महाराज मी इथे आहे. कारण सुरुवात ज्या वेळेला करायची ना त्यावेळेला मला असं वाटलं ही परिक्रमा करतील तरी कसं आहे, अवघड वाटायचं. पण नंतर मन सांगायचं म्हणजे नर्मदा माई आहे ना, ती करून घेईल. कारण परिस्थिती तशी होती, हातामध्ये काठी होती. आता पाहिलं तर मला चमत्कार वाटला, काठीच गायब होती त्यांच्या हातामधले जेव्हा गाडीतून उतरलो त्यावेळेला. म्हणजे माझ्या नर्मदा माईची कृपा आहे. कारण ही विशेष कृपा ज्यावेळेला अंतःकरणातून ही साधना आपण करू शकतो ना, त्यावेळेला नर्मदा माई प्रत्येकावरती खरंच भरभरून प्रेम तर करतेच, पण नवे जी इच्छा आपण कराल ती इच्छा पूर्ण करते. तिच्याकडे मागायची कधी काही गरज भासत नाहीये. हा आम्ही अनुभव घेतलाय. असं काही नाही तर कुठून तरी घ्यायचं, ऐकायचं आणि सांगायचं. माझा 14 वर्षाचा अनुभव आहे. 14 वर्षामध्ये नर्मदा माईच्या किनारे किती वेळा गेलोय याची कल्पना नाहीये. नर्मदा माईने जवळजवळ 28 परिक्रमा म्हणजे वाहनाद्वारे करून घेतल्या, 4 परिक्रमा पायी करून घेतल्या. त्याच्यामधली जी 4थी परिक्रमा होती, तुम्हाला त्या ज्यांनी काकाने जो मुद्दा सांगितला तिथे नेऊन पोचवेल. जी 4थी परिक्रमा होती, कारण पहिली तर मी स्वतंत्र लग्न करतात म्हणून घरातून पळून गेलो, युट्यूबवरती ऐकायला भेटेल. त्यानंतर लग्न झालं, लग्नाचा माझा हुंडा म्हणजे नर्मदा माईची परिक्रमा करत असेल तर लग्न होतंय. त्यानंतर लग्नानंतर ही 3री परिक्रमा जेव्हा निघायची जी झाली, त्याच्या अगोदर आम्हाला संन्यास घ्यायची उपरती झाली. हरिभक्तीपारायण आमचे साधनेतले गुरुवर्य विकासानंदजी महाराज मिसाळ त्यांनी सांगितलं संन्यास देऊ, पण आमची इच्छा आहे संतांना किंवा देवाला जन्म घ्यायचा असलं तर तुमच्या पोटी घेऊ शकतो. पुन्हा आम्ही पलट मारला आणि साधना करायला निघालो. 69 दिवसात ती परिक्रमा झाली. पहिली जी 2री परिक्रमा होती लग्न झाल्याबरोबर लगेच परिक्रमा झाली. 3री परिक्रमा जी झाली ती गुरुवारांच्या आज्ञेनुसार एक साधना करण्याकरता, आणि पुन्हा 4थी जी परिक्रमा होती ती विशेष आहे. अगदी 2.25 वर्षाच्या लेकराला घेऊन केले होते की 18-19 मध्ये. आमच्या गुरुवार्यांना म्हणजे माझे माळ घातलेले गुरुवारे वेगळे, अध्यात्मातले गुरुवारे वेगळे आणि साधनेतले शक्ती उपासनेतले गुरुवारे वेगळे. विकासानंद महाराज मिसाळ यांच्याकडनं तुम्ही युट्यूबवरती बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या कथा पण बऱ्याच ऐकलेल्या आहेत. तर त्यांच्या सानिध्यामधून आम्ही ह्या साधना वगैरे करायचो. मग त्यांनी सांगितलं मुलाबाळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला संन्यास देईल, पण मग महाराजांनी ती सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. मग आम्ही संन्यास घेण्याऐवजी परिक्रमेला गेलो. 69 दिवसात ती परिक्रमा आमची पूर्ण झाली. आणि त्यानंतर 4थी परिक्रमा जी आहे, महाराजांना त्या ठिकाणी डोक्यामध्ये गाठ आहे असं कळालं.
डोकं फार दुखायचं, समजून घ्या. मी काही गोष्टी स्पष्ट बोलणार नाहीये, कारण दुखते डोकं असं त्यांनी सांगितलं, म्हणजे कळालं मला, फार त्रास होत होता. आणि नर्मदा माईचा आतून आदेश यायचा, सांगायचं तुम्ही बोला परिक्रमा करू म्हणून सांगा. आणि एक दिवस मी नर्मदा माईचीच परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला बरं का. आणि महाराजांना घाईमध्ये थोडासा फोन केला, महाराजांना सांगितलं महाराज कुठे आहेत काय, आणि घाईमध्ये खोटं बोललो थोडंसं मी. तुमच्या मैयाने सांगितलं मगाशी खोटं बोलण्याच्या बाबतीमध्ये, पण चांगल्या कार्यासाठी योग्य कारणासाठी खोटं बोलून फोन ठेवून दिला आणि मैयाला सांगितलं, निवेदन केलं आम्ही दोघांनी, पण मैया जर आमच्या गुरुवर्यांना अर्ध्या तासामध्ये जर डोकं दुखायचं चांगलं राहिलं तर आम्ही अनवाणी पायानं आणि 2.5 वर्षाच्या लेकराला घेऊन पूर्ण परिक्रमा आम्ही पायी करू. आणि अर्धा तास वाट पाहिला, मोबाईलमध्ये टायमिंग पाहिलं, अर्ध्या तासाने फोन केला. आणि फोन केल्यानंतर महाराजांना फोन केल्यावर विचारलं, महाराज मी घाईमध्ये होतो मगाशी आणि तब्येतीची विचारणा करण्याकरता फोन केला होता, आता कसं आहे? ते म्हटले अर्ध्या तासापासून खूप चांगलं वाटतंय. खूप ढसढसता रडलो आमच्या नर्मदा माई समोर. आम्ही देवघरामध्ये संकल्प घरामध्ये केला, 2.5 वर्षाच्या लेकराला घेऊन आम्ही त्यावेळेला परिक्रमेला निघालो. आम्हाला त्यावेळेला जे 69 दिवसात पायी परिक्रमा करणारी आम्ही, पण आम्हाला 4.5 महिने लागले, कारण पूर्ण अनवाणी पायाने होती, लहान लेकराला घेऊन होती. त्याच्यामध्ये भूत पिशाच्या अनेक भयंकर घटना त्यामध्ये घडल्या. त्या यूट्यूबवरती काही भाग आहेत, त्या तुम्हाला कधी ऐकायला भेटतील तुम्ही जर सर्च केलं तर. या घटना सगळ्या झाल्यानंतर परिक्रमा पूर्ण करून आलो, आमचे महाराज त्या ठिकाणी नीट झाले. पण त्या परिक्रमेत असताना लोकांना बघा असं वाटतं आम्ही परमार्थ करतो तरी सुद्धा आमच्यावरती संकट काय येतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे ना, हे की नाही, देवाची ती खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसारा. ज्यावेळेला आपण परमार्थ करतो आणि ज्यावेळेला आपल्यावर संकट येतात त्यावेळेला आपण समजायचं की आता देव आपल्या घरी आलाय. तिथे हपकून जायचं नाही, त्या ठिकाणी घाबरून जायचं नाही, आपला परमार्थ अविरत त्या ठिकाणी चालू ठेवायचा असतो. आणि त्यावेळेला आम्ही परिक्रमेत राघवला घेऊन, म्हणजे आमचा राघव होतो 2.5 वर्षाचा, त्याला असताना घेऊन गेलेलो. आणि त्याच्या आजोबांची म्हणजे आमच्या सासऱ्यांची तब्येत बिघडली. घरून फोन यायचे की तुम्ही एकदा डोळ्यांना बघायला या. आणि घशाचा कॅन्सर झाला, डॉक्टरांनी काढून दिलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं असं स्पष्ट की असा जंतू आम्हाला कधी सापडला नाही, असा यांच्यामध्ये सापडलाय, म्हणून तुम्ही इथे घेऊन ठेवू नका, तुम्ही घरी घेऊन जा, राहतील तोवर राहतील. पण तुमच्या मैयांना सगळे असं म्हणायचे, पण त्यांनी सांगितलं मी घरी येऊन तरी काय करणार आहे, काय रडत बसणार आहे? नाही, मी माझ्या बापासाठी काही मागू शकणार नाहीये, त्यांना जिवंत कर असंही म्हणणार नाहीये, कारण सगळा जर ओहापोस पाहिला ही माया आहे. एक संकल्प माझ्या गुरुवर्यांसाठी केला, दुसरा बापासाठी करणार नाहीये. माझ्या प्रभू रामचंद्रांना माहीत होतं की मी गेल्यानंतर, वनवासाला गेल्यानंतर माझा बाप पाठीमागं मरणार आहे, तरी त्यांनी टाळलं नाही. मी त्याच वचनाचे आतापर्यंत लहानपणापासून रामायण कथा करते ही कशा करता, त्यांनी हार मानली नाही खरोखर. आणि कालांतर आम्ही परिक्रमा करत असताना एक दिवस व्हिडिओ कॉल झाला आणि त्यांना विचारलं थोडी राहिली परिक्रमा, म्हणून सांगितलं येऊ का घरी? ते म्हटले नाही, पूर्ण परिक्रमा करून या. आनंद वाटला. मी दोघंही त्यावेळेला नर्मदा माईच्या खुशीमध्ये खूप रडलो. आणि त्यानंतर घरी आलो आणि 1-2 महिने PMTला त्या ठिकाणी एक खोली घेऊन राहिले, फक्त त्या ठिकाणी ट्रीटमेंटला जायचे. आणि आमचे सासरे म्हणजे हरिभक्तपरायण उत्तम महाराज गुंड, तुम्ही कधी ऐकलं असेल तर, आज 75 वर्ष वय आहे, पण विनोदी भाषेमध्ये 3-3 तास अजून कीर्तन करतात. आज सुद्धा, आज एक आता रामकथेला गेलेले आहेत, आज 8 वाजता कथा आहे त्यांची, म्हणजे अजून 3-3 तास बसून नाही, उभं राहून कीर्तन करतात. ही माझ्या नर्मदा माईची लीला आहे. घशाचा असणारा कॅन्सर सुद्धा बरा होतोय. आज किती 2018-19ची घटना आहे, अजून एकदम कम्प्लीट आहेत, कुठला त्रास नाही. त्या माध्यमातून नंतर कालावधीमध्ये आमच्या साधना चालू असताना गंमत अशी झाली की आम्हाला असं वाटायचं राघवची पायी परिक्रमा पूर्ण झाली, गुरुवार्यांना पुण्य समर्पण केलं, गुरुवार्य सुद्धा त्या ठिकाणी ठीक झाले, मग आता काहीतरी आपण केलं पाहिजे. गुरुवार्याने सांगितलं माझ्याकरता केलं हे ठीक आहे, आता करायचं नाही, आता तुम्ही काहीतरी सेवा करा. मग सेवा करण्याकरता आम्ही असं केलं, काय करावं? घरी आल्यानंतर पाहिलं तर आम्हाला कार्यक्रम, तसं दोघंही आम्ही कीर्तन कथा करतो, कार्यक्रम नाही काही नाही, सगळा म्हणजे आमचा संपर्क तुटलेला होता. घरच्यांना वाटायची, आता तुम्ही सांगितलं म्हणून 1 सेकंदात सांगेल मी की घरच्यांना वाटतं हे काही कामाचे नाही, परमार्थच करतात, काढून दिलं घरातून आम्ही बाजूला. पण आम्ही अजिबात नाराज झालो नाही, भगवंतावरती सर्वस्व सोपून दिलं. म्हणजे की तुम्ही कामाचे नाही, बाकीचे काम करतात, तुम्ही देवदेव करतात नुसते, इथपर्यंत मी सांगेल. आणि बाजूला केलं, आम्ही बाजूलाच आहे, पण माझ्या नर्मदा माईच्या जीवावर खूप सुखी आहे, खूप सगळ्यात श्रीमंत नर्मदा माईच्या कुशीमध्ये आहे आम्ही. कळालं? म्हणजे मनाने नर्मदा माई आम्हाला जवळ करते, तिच्या सानिध्यात ठेवते, तिच्या कुशीमध्ये ठेवते, हे आम्ही यासाठी आम्ही फार मोठे समजतो, पैशाने नाही बरं का. हा, तर त्यानंतर मग असं ठरलं की महाराजांनी सांगितलं तुम्ही सेवा करायची, पण सेवा करण्याकरता पैसा पाहिजे ना. माझ्याकडे कार होती त्यावेळेला, आता बदलली,
आणि तुमच्या मैयांनी सांगितलं, कारण पत्नीनं मागितलेल्या पतीलाही त्यांनी इच्छा पूर्ण केली पाहिजे. तुमच्या मैयांनी मला सांगितलं की मला सोनं करायचंय. म्हणजे 2013 मध्ये लग्न झालं आणि 2013 नंतर आपली पत्नी जर 18-19 मध्ये जर 2018 मध्ये काहीतरी आपल्याला मागते तर द्यायला काय हरकत. एवढ्या वर्षानंतर फुटका मनी कधी मागितला नाही. किती खर्च येतो? 2 लाख रुपये खर्च त्याला येणार होता. तर 2 लाखाचा त्यांनी माझ्याकडून कबूल करून घेतलं. ठीक आहे, 2 लाखाची मी दागिने तुला करीन, पण माझ्याकडे पैसे नाही, आपण बघू काय करायचं. पण त्यांनी सांगितलं मला आता दागिने करायचे नाही, तुमच्याकडून 2 लाख मला कबूल करून घ्यायचं होतं. झाले, मग आता ह्या 2 लाखाचं काय करायचं त्यांनी मला सांगितलं. जी आपण एवढे दिवस तुम्ही परिक्रमा केल्या, मी पायी परिक्रमा केल्या, लोकांनी आपल्या जीव खाऊ घातलं, कुठलाही संबंध नसताना त्यांचं ऋण आपल्यावरती आहे. ज्या ठिकाणी अन्न भेटत नाहीये अशा ठिकाणी आपल्याला अन्नदान करायचं. त्या 2 लाखाचं मला सोनं अजिबात नको, एक फुटका मनी सुद्धा घेऊ नका. तुम्ही ते 2 लाख कसे आणायचे बघा. मग मी सुद्धा चांगली संकल्पना असल्यामुळे मागे पुढे बघितलं नाही. माझ्या गाडीवरती आधीच लोन होतं, पुन्हा संपत आलं होतं, म्हणून 2 लाखाचं परत लोन काढलं आणि ते लोन काढून लोक जीव घालण्याचा आम्ही उपक्रम त्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या त्या बाउंड्रीवरती तिथे केला. म्हणजे आपल्यापासून, आणि तुम्हाला खोटं वाटेल, तुम्ही चौकशी करा की नर्मदा खंडामध्ये पूर्ण 4ही राज्यामध्ये असं अन्नक्षेत्र नाही. तुम्ही म्हणाल मोठ्यापणा सांगता की काही अहंकाराने सांगता का, पण खरंच, कारण अन्नक्षेत्राचा नियम आहे 11 ते 12 1 वाजेपर्यंत चालतं. पण आपलं अन्नक्षेत्र असे सकाळी 6ला चालू होतं, 6 ते 8 चहा नाश्ता चालतो, 8 वाजता जेवणाची पंगत सुरू होते. तयार भोजन कधी या 8ला या 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 कधी या दिवसभरात त्या व्यक्तीला 10 मिनिटात जेवण भेटलं पाहिजे. असं अन्नक्षेत्र आज नर्मदा माईच्या कृपेनं चालू आहे. कारण त्या ठिकाणी आम्हाला पैसा नाही, आम्हाला लोकांचे आशीर्वाद भेटले आणि आशीर्वादाच्या माध्यमातून सगळं झालं. कारण भुकेलेल्या आलेली व्यक्ती ज्या वेळेला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर क्षुधा निवृत्ती त्याची जेवण केल्यानंतर झाली की त्यानंतर मग ती खूप आम्हाला आशीर्वाद द्यायचे, बाकी दुसरं काही देत नव्हते. आणि त्यावरती ते अन्नक्षेत्र चालतं. आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे, नर्मदा माईने कुणाकडे काही आम्हाला मागू दिलं नाहीये. कारण आजपर्यंत तुम्ही बघा, कुठेही मी कुणाला असं म्हटलेलं नाही का तुम्ही एवढे पैसे द्या, आम्हाला हे घ्यायचं ते घ्यायचं. ज्याची त्याच्या इच्छा सोयी इच्छेनं दिलं तर लाखात खर्च झाला तरी काकांना माहिती सगळ्या गोष्टी, म्हणून सगळं नर्मदा माई त्या ठिकाणी करून घेते. मग आमच्या गुरुवाऱ्यांच्या सांगण्यानुसार आम्हाला गाडीनं परिक्रमा करून, गाडीनं परिक्रमा करणारा म्हटलं की ट्रिपवाला म्हटलं जातं आहे की नाही. पण आमचं तसं नाहीये की त्यातून साधना करून घ्यायची. ज्यांना साधना म्हणून परिक्रमा ते येतात, त्यातून अन्नधान्य काही राहिलं का आपलं अन्नक्षेत्राला लागतं. आमच्या दोघांच्या कथा कीर्तनाचं प्लस कमी पडलं तर माझ्या शेतातलं वैयक्तिक ते सुद्धा सगळं अन्नक्षेत्राला साठी लागतं. ही सगळी सांगण्याची इच्छा काकांची होती, म्हणून तुम्हाला सांगावं लागलं. म्हणून या ठिकाणी जास्त काही न बोलता थांबतो, कारण सर्वजण आपण या ठिकाणी बऱ्याच वेळचे बसलेले आहात. माननीय आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईल. नर्मदा माईची कृपा सर्वांवरती होईल, माझी सरळ भावना आहे. त्याचप्रमाणे या दोघंही पती पत्नींना त्या ठिकाणी भरभरून आयु आरोग्य ऐश्वर्य प्रदान भगवंताने माझ्या नर्मदा माईनं करावी ही मी प्रार्थना, एक निवेदन माझ्या नर्मदा माई समोर ठेवेन आणि या ठिकाणी थांबेल. नर्मदे हर, नर्मदे हर. आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या वतीने सौभाग्यवती मंदाताई व श्री सतीश यांना मी विनंती करतो, दोघांनी या ठिकाणी स्टेजवर पुढे यायचं आहे. सौ मंदाताई आणि श्री या ठिकाणी हरिभक्तपरायण आचार्य अरुण महाराज फरगडे, हरिभक्तपरायण हौशीराम महाराज कोल्हे, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज खताळ यांनाही विनंती आहे, त्यांनी पुढे यायचं आहे. हरिभक्तपरायण वसंतरावजी गुंजाळ साहेब यांनाही विनंती आहे, आपण पुढे या. या ठिकाणी सर्व संत मांदिळ्यांच्या वतीने आहेर महाराज आपणही या, नवनाथ महाराज आहेर पुढे या. मंदाताई या ठिकाणी सौभाग्यवती मंदाताई व जी कानवडे यांचा सन्मान होतोय आज बद्दल या दोघांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर भाजपचे जे वैभवरावजी लांडगे, त्यानंतर मान्य श्री चकोर साहेब, त्यानंतर बुवाजी पाटील खेमनर, या ठिकाणी प्राध्यापक विजयराव देशमुख, तसेच मान्य श्री काशीनाथजी डोंगरे साहेब, तसेच मान्य श्री बादशाहजी गुंजाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी अशोकरावजी ननवरे, हे सगळेच जण या ठिकाणी सर्व मान्यवर, आपण सर्वजण या ठिकाणी मान्यवर आहात, आपण उपस्थित आहात. मी आपला सर्वांना धन्यवाद देतो. यानंतर आमदार अमोल भाऊ खताळ यांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांना शुभेच्छा द्या. आमचे सहकारी मार्गदर्शक सतीशराव कानोडे,
व मंदाताई यांनी नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आणि त्या परिक्रमा सांगण्यासाठी मा नर्मदा कन्यापूजनासाठी उपस्थित असलेल्या प्रवचन रूपी ज्यांनी सेवा दिली त्या हबप सीमाताई आहेर, आमचे सर्व उपस्थित सहकारी मित्र बंधूंनो आणि भगिनींनो, सतीशरावांचं स्वभावानुसार एकदम टाइम टू टाइम काम राहतं आणि एकदम हट्टी. मला सुद्धा ज्यावेळेस कळालं का सतीशराव नर्मदा परिक्रमाला गेले त्यावेळेस मी थोडा धक्का बसला मला, परंतु खूप चांगलं ज्यावेळेस त्यांच्याबरोबर मधल्या काळात ते जाऊन आल्यानंतर परत आले होते, पायाचं दुखणं असताना सुद्धा, पाय दुखत असताना सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला होता, संकल्प केला होता आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू होती. मधल्या कालावधीमध्ये पुन्हा आल्यानंतर मला वाटतं पायाचं डॉक्टरला दाखवून ट्रीटमेंट घेऊन त्यांनी पुन्हा संपर्क ठरवलं, संकल्प केला आणि ही जसं गुंजाळ साहेबांनी सांगितलं काही परिक्रमा पूर्ण करणं म्हणजे सगळ्या प्रकारच्या अग्निपरीक्षेतून जाणं असतं आणि त्यामधून आपले सतीशराव आणि मंदाताई व त्यांचे सर्व सहकारी यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. वेळोवेळी सतीशरावांचा आमचा काम करताना संपर्क आला, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करताना त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या, शिकलो. त्याचा फायदा आज मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना निश्चित सतीशरावांच्या सहवासाचा फायदा झाला. त्यांच्या नेहमी शुभेच्छा राहायच्या, चुकत असेल तिथं त्यांनी सांगितलं, पण कधी मनामध्ये असा राग ठेवला नाही. एक आमचं मैत्रीचं नातं नेहमी होतं आणि संगमनेरमध्ये खरं सांगायचं ठरलं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा सतीशराव अध्यक्ष होते त्यावेळेस गावागावामध्ये पोहोचण्याचं काम सतीशरावांनी केलं होतं. त्यामुळं प्रत्येक गावामध्ये सामान्य माणसापर्यंत त्यांचा संवाद संपर्क नेहमी सुरू असायचा. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये सतीशराव नेहमी राहायचे. त्यामुळं खरंच सगळ्यांनाच त्यांच्याकडून काही ना काही घेता आलं आणि ज्यावेळेस आता हे नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर आत्ता त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मला सुद्धा एक थोडा अभिमानाने असं आनंद झाला का नर्मदा परिक्रमा सतीशरावांनी केली, पण त्यांचं दर्शन घेऊन त्याचं थोडंफार काहीतरी आम्हाला सुद्धा पुण्यपदरात पाडता आलं, पुण्य घेता आलं. त्यामुळं निश्चितच सतीशरावांबद्दल सांगू तेवढं कमी आहे. त्यांच्यासारखा मोठा बंधू म्हणल मी, मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी नेहमी आमच्यावरती प्रेम केलं. एक परिवार म्हणून आम्ही सर्व नेहमी बरोबर राहिलो. त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजे ते ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं, सामाजिक असेल राजकीय असेल, प्रत्येक ठिकाणी ते यशस्वी झाले. त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी एक त्यांची नवीन ओळख प्रत्येक ठिकाणी निर्माण करून दिली. कार्यक्रम कुठला असू, सुखाचा असू दुःखाचा असू, सतीशराव त्या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्याच्या असेल नातेवाईकाच्या असेल सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होते. सतीशरावांना सुद्धा मी सांगल, आता तुमची थोडी गरज तालुक्याला बी आहे. तुम्ही थोडे दिवस आराम केला, प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा झाली, आता आपल्याला पुन्हा एकदा संगमनेरची परिक्रमा तुम्हाला बरोबर घेऊन करायची आहे. त्यामुळं निश्चित तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना लागणार आहे. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने परिक्रमा करून, महाराजांनी सांगितलं आता का सतीशराव काठीवर होते परंतु इथं आल्यानंतर एकदम टणटणीत झाले. ही नर्मदा मैयाची कृपा आहे. महाराजांनी सांगितलं, वेगवेगळे अनुभव सांगितले. जो परिक्रमा करतो त्याला साक्षात जे अनुभव येतात ते अनुभव प्रत्येकाने घेतलेले आहेत. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचं जे आरोग्य आहे सगळ्याच बाबतीत तुम्हाला परमेश्वरांनी सुदृढ ठेवावं अशी मी परमेश्वरला प्रार्थना करेल. आणि तुमच्यामुळं आज हा एक कार्यक्रमाचा योग आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं, त्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं मी खूप आभार मानील व आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नंतर नर्मदा मैयाची आरती घेणार आहोत आणि त्यानंतर आपण सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आपल्याला विनंती आहे.
ओम जय जगदानंदे मैया जय आनंद कंदे ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरे शंकर रुद्री पालन्ते ओम जय जगदानंदे देवी नारद तुम वरदायक अभिनव पद चंडी ओ मैया अभिनव पद चंडी सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन ध्यावत शारद पदवंती हरि ओम जय जगदानंदे देवी धूम्रक वाहन राजत वीणा वादयन्ते ओ मैया वीणा वादयन्ते झुमकत झुमकत झुमक जननन 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 रमते राजन्ते हरि ओम जय जगदानंदे देवी बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमते ओ मैया सुरमंडल रमते तोडे तान तुरडड रमते सुरवंती हरि ओम जय जगदानंदे देवी सकल भुवन पर आप विराजत निशिदिन आनंदी ओ मैया सब जुग आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव मेटन्ते हरि ओम जय जगदानंदे मैया जी को कंचन ताल विराजत अगर कपूर बाती ओ मैया अगर कपूर बाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत शूल पानी झाड़ी में विराजत मांडव गढ़ में विराजत सीता वन में विराज बेड़ा घाट में विराजत ओंकारेश्वर में विराजत नारद बीना बजा भोलेनाथ डमरू बजावत मैया आरती विराज मैया जी की आरती नित्य ओम जय कोटि रतन ज्योति हरि ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निस दिन जो कोई पढ़ गावे ओ मैया जुग जुग पढ़ गावे कहत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी मन वांछित फल पावे ओम जय जगदानंदी हरि ओम जय जगदानंदी ओ मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरि हर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्रे पालन्ति हरि ओम जय जगदानंदे गणानंदे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रार सदा वसंतं हृदार वंदे भवं भवामी सहितम गालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पायन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळण विठ्ठल रुक्माई मागणे तुझ प्रत्याय देशी तरे पाहे पांडुरंगा या संतान निर्वेची मजदी अनेक तुझे म्हणे आता उदार तोय मज ठेवी पायी संतांची या संतान निर्वेची मजदी अनेक तुझे काही न मागू हर हर नर्मदे हर हर मात गंगे हर जटा शंकरे हर नम पार्वती पते हर हर महादेव बोलो नर्मदा मैया की जय प्रवरा मैया की बोलो रे भाई सब संतन की जय।